अनगर येथील बूथ क्रमांक 41 मध्ये ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा झाला असून कोणतेही बटन दाबले असता कमळाला मत चालले असल्याची तक्रार मतदारांनी केली आहे। साधारणपणे 8 वाजेपासून आमच्या असं लक्षात आलं की कुठलंही बटन दाबताच ते मत कमळाला चाललं होतं। मॉक ज्या वेळेला घेतलं, मॉक वेळेला करेक्ट आलं, मॉक नंतर मतं अशी चालली की आमच्याकडे मतदारांनी ज्या वेळेला तक्रार केली की असं असं होतंय तर काय करायचं। मग त्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं, अधिकाऱ्यांनी ते मान्य केलं आणि मान्य केल्यानंतर आम्ही त्यांना असं म्हणालं की आमचा वेळ झालेला जो काही वेळ वाया गेला तो वेळ वाढवून द्या आणि नवीन मशीन बसवून काम चालू करा। दरम्यान आत्तापर्यंत जे झालेलं मतदान आहे ते मतदान खोटं ठरवून, चुकीचं ठरवून ते मतदान नंतर घेण्यात यावं। तुम्हाला जर ते आज शक्य नसेल तर तुम्ही पाहिजे त्या वेळेला 1 दिवसानं, 2 दिवसानं, 4 दिवसानंतर तुम्ही मतदान घ्या, परंतु अगोदर झालेलं जे मतदान आहे ते मतदान बाद झालंच पाहिजे। मी इथला एक मतदार आहे, मी मतदान करण्यासाठी आलो होतो, अजून मी मतदान केलेलं नाही। मी एक बटन दाबलं तर कमळच आलं, त्याच्यामुळं मी उघडकीस आणलं। मी हाताला टाकलं, कमळ आलं। आता मशीन याच्यावरती मशीन आम्हाला बदलून पाहिजे असं आम्ही तक्रार केली। मशीन आम्हाला सगळे मत टाकायची पुन्हा आणि झालेले मत 41 झालेले, 32 झाले। ती 32 मतं हे ठरवा, म्हणजे चुकीची ठरवा आणि नंतर मतदान घ्या। तक्रार करता जो तक्रार करता जो आहे, तक्रार कर्त्याचं मतदान पुन्हा व्हायला पाहिजे। मतदानाचा अधिकार मला या संदर्भात माजी आमदार राजन पाटील यांची प्रतिक्रिया पाहूयात। तिथं अनगर मध्ये 39 नंबर बूथ आहे, तिथं काही लोकांनी बटन दाबल्यानंतर तिथं वेगळं बटन एका विशिष्ट चिन्हात दाबलं तर दुसरं चिन्ह तिथे येतंय असं त्या लोकांच्या तक्रार होत्या। म्हणल्यावर तिथली मशीन त्यांनी बदललेली आहे। तालुक्यामध्ये माझ्याकडे आल्या माहिती मला नरखेडमध्ये 3 मशीन बंद आहे, घाटनवून गाव आहे तिथे 1 मशीन बंद आहे आणि कामती लमान तंडा म्हणून आहे तिथे 1 मशीन बंद आहे। अशा प्रकारच्या तक्रारी आलेल्या आहेत। त्यामुळं प्रशासनाकडे तशा तक्रारी केलेल्या आहेत। प्रशासनानं त्या तात्काळचा बदलण्याची कारवाई करतो म्हणून सांगितलंय, काही ठिकाणी बदलल्या त्या। याच्यामध्ये आता याच्याबद्दल मशीनची मिस्टेक असावी किंवा काय षडयंत्र असावं म्हणूनच करता मी म्हणतो की बॅलेट पेपरवर करावा, कारण जगामध्ये फक्त भारतामध्येच आहे मशीन आणि आणखी एक विकसित कुठला देश आहे जगामध्ये 2 देशामध्ये फक्त अशा मशीनचा प्रयोग केला जातो। नाहीतर जे विकसित देश आहेत अमेरिका असेल किंवा युरोप असतील किंवा जवळचं पाकिस्तान घ्या, तिथं सुद्धा अशा प्रकारच्या मशीनवर संशय व्यक्त केल्यामुळं तिथं सुद्धा बॅलेट पेपरवर मतदान झालेलं आहे। तेव्हा आमची पहिल्यापासून मागणी आहे की तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान करा, उशीर लावायला हरकत नाहीये। काय त्याला मॅन पॉवर आपल्याकडे आहे, 2 दिवस उशीर लागेल मतमोजणीला, परंतु लोकांचा संशय दूर होईल आणि पारदर्शकता येईल। तरी आता आपण पुन्हा न्यायालयात गेलो आहोत, तर न्यायालय काय निर्णय देते ते आम्हाला मान्य करावं लागेल।